मला खासदार लोखंडे साहेब मगाशी बोलले, आता कोण आहे तिथं? आता इथे सर कलेक्टर ऑफिसमध्ये आपले राज्यमंत्री श्री तनपुरे साहेब आहेत, त्याच्यानंतर आमदार श्री बबन पाचपुते सर आहेत आणि नगर शहराचे आमदार श्री संग्राम जगताप आहेत आणि बाकी सर आपले एसपी साहेब आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिका आयुक्त, सिव्हिल सर्जन, डीएचओ आणि मेडिकल ऑफिसर महानगरपालिकेचे आणि बाकी सर माननीय पदाधिकारी ते सर त्यांना सूचना दिली होती सर तहसीलदारांच्या माध्यमातून. नाही, मला आता फक्त खासदार लोखंडे साहेब कनेक्ट झाले होते मगाशी श्रीरामपूरवरून. मी आहे कनेक्टर. बरं, बाकीचे आमदार आणि हे आपले गडाख साहेब नाही सर, ते अजून दिसत नाही आहे सर. मग आपण सुरू करूया. यस सर. नमस्कार. आपले लोकसभेचे उपस्थित असलेले खासदार, विधानसभेचे सर्व माझे विधिमंडळातील सहकारी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेले सर्व शासकीय अधिकारी, बंधू आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गेल्याच आठवड्यात मी संगमनेर आणि नगरमध्ये येऊन गेलो होतो, परंतु या 3-4 दिवसात त्यांनी विशेषतः या जून आणि जुलै या दोन्ही महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं आपले कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत याबद्दल अतिशय चिंताग्रस्त परिस्थिती सर्व जनतेच्या मनामध्ये आहे. काल सुद्धा कोल्हापूरला आम्ही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला, तर तिथे जशी नगरची परिस्थिती आहे तशीच कोल्हापूरची परिस्थिती आहे. आता सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांची मतं जाणून घेण्यापूर्वी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की थोडंसं त्यांनी प्रेझेंटेशन जर तयार केलं असलं तर काय परिस्थिती आहे एकदा सगळ्यांना सांगावी आणि मग सगळ्यांनी आपापली मतं मांडून मग काय औषधाचा पुरवठा, किट्स, मला लोखंडे साहेब म्हणत होते की किट्सची फार अपुरी कमतरता आहे, तालुक्यामध्ये जे पैसे दिले आहेत ते संपलेले आहेत, अशा अनेक बाकीच्याही अडचणी आपण सर्वांनी विशद कराव्यात आणि आपण या कोरोना एकूण संकट जे आलेलं आहे ते त्याला संघर्ष करण्यासाठी, तोंड देण्यासाठी आपण सर्वजण सज्ज राहण्यासाठी आपण यावर चर्चा करूया एवढी विनंती करतो. या विषयामध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि जिल्हाधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त करून थोडंसं प्रेझेंटेशन द्यावं अशी मी त्यांना सूचना करतो. सर नमस्कार सर. एकूण आता सर आजची मीटिंगमध्ये सर उपस्थित झालेले आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री सर, माननीय राज्यमंत्री श्री तनपुरे सर, माननीय खासदार साहेब श्रीरामपूरवरून अटेंड करत आहे. नमस्कार सर, आपलं सर या मीटिंगमध्ये स्वागत आहे. माननीय आमदार श्री बबनराव पाचपुतेजी, माननीय आमदार श्री संग्राम जगतापजी, उपस्थित माझे सर्व सहकारीगण. सर एकूण थोडासा सर मी ब्रीफमध्ये सांगतो 2-3 मिनिटात, जास्त वेळ न घेता. आमच्या जिल्ह्यामध्ये सर एकूण जे आजच्या रोजी सध्या जे पॉझिटिव्ह केसेस आले आहेत आतापर्यंत ते 1493 आहेत सर आणि ऍक्टिव्ह पेशंट सर फक्त 538 आहेत. म्हणजे आजची रोजी सर आपल्या जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर आज सर काही मिनिटापूर्वी जे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सर 128 लोक जे आहे ते आता डिस्चार्ज झाले सर आणि उद्या जे आहे हा जो आकडा राहणार आहे डिस्चार्जचा तो सर जवळपास 70 राहणार आहे. म्हणजे की डेली बेसिसवर आमच्या जिल्ह्यातून आता पुढील काही कालावधीपर्यंत अराउंड सर 70 ते 80 लोक जे आहे ऑन एन एव्हरेज सर ते डिस्चार्ज होत राहणार आहे. सो जेणेकरून आमच्या जिल्ह्यामध्ये जे ऍक्टिव्ह पेशंटची जी संख्या आहे ते थोडासा सर आटोक्यात राहील. आमचा जो एक टार्गेट होता की आमच्या जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह पेशंट जे आहे ते आमचा जो होता एक विचार होता की जिल्ह्यामध्ये जे ऍक्टिव्ह पेशंट आहे ते 600 पेक्षा जास्त जाणार नाही, तो जवळपास आम्ही त्या रेंजमध्ये आहोत सर. त्याच्यानंतर सर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सर आमचा जो फॅटॅलिटी रेट आहे सर तो 2.34% आहे आणि जवळपास 62% लोक, जसं मी सर सांगितलं, ते लोक क्युअर झाले आहेत. म्हणजे 920 लोक ते लोक बरे होऊन सर निघून गेले आहेत. मेन सर 2 आहेत, याच्यामध्ये 2 जे ज्युरिस्डिक्शन आहे ते सर महत्वाचे आहे, कॉर्पोरेशन आणि संगमनेर. बाकी सर इतर कुठल्याही तालुक्यामध्ये जर पाहिले सर
तो जो ऍक्टिव्ह केसेस आहे कुठल्याही तालुक्यामध्ये 50 पेक्षा जास्त नाही आहे, जर आपण कॉर्पोरेशन आणि संगमनेरला सोडला तो. आणि कॉर्पोरेशनमध्ये सर आजची रोजी सर ऍक्टिव्ह केसेस 180 आहेत आणि संगमनेरमध्ये सुद्धा सर परिस्थिती जी आहे थोडीशी कंट्रोलमध्ये आहे. ते आहे सर संगमनेरमध्ये जे ऍक्टिव्ह केसेस आहेत सर ते 89 आहेत सर. आपण सर जेव्हा संगमनेरमध्ये जेव्हा सर बैठक घेतली होती त्यावेळी सर संगमनेरमध्ये जे डेथ रेट होता सर ते अराउंड 9 to 10% होता सर. आता तो डेथ रेट जे आहे ते 5 पेक्षा कमी गेला आहे सर. तरीही थोडासा अजून तिकडे सर लोकांचे जे एक प्रयत्न आहे सर ते चालू आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे सर की जसं आमच्या जिल्ह्याचे जो डेथ रेट आहे तो अराउंड 2.5% आहे तसं संगमनेरचे सुद्धा कमी होईल. सो कॉर्पोरेशन आणि संगमनेरमध्ये सर जेवढे आमच्या जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह केसेस आहेत त्याचे सर निम्मे केसेस जे आहेत ते कॉर्पोरेशन आणि संगमनेरमध्ये आहेत. त्याच्यानंतर सर जो मेन जो आपण थोडासा कंपॅरिझन सर जर केला तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर आजची रोजी ऍक्टिव्ह केसेस सर 538 आहेत. महाराष्ट्रामध्ये सर 1,20,000 आहेत आणि देशभरामध्ये सर जवळपास 3.5 लाख ऍक्टिव्ह केसेस आहेत. आणि डेथ रेट जे आहे सर अहमदनगरचे 2.34%, महाराष्ट्राचे सर 3.91% आणि आमचे देशाचे जो डेथ रेट आहे सर 2.53% आहे. त्याच्यानंतर सर जो सॅम्पल कलेक्शनचा एक मोठा इश्यू होता, सॅम्पल कलेक्शनचा जो एक मोठा इश्यू होता सर एक टेस्टिंग जे आहे सर आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सर खूप वेगाने सर जे आहे ते वाढवलं आहे. टेस्टिंग सर आमच्या जिल्ह्यामध्ये 22 ते 30 जून हा जो आठवडा होता याच्यामध्ये सर आम्ही जवळपास 1,000 सॅम्पल टेस्ट केला या आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर 1 ते 7 जुलै मध्ये सर 1,500 सॅम्पल जे आहे आम्ही टेस्ट केले. त्याच्यानंतर 8 ते 15 जुलै मध्ये आम्ही जवळपास 2,500 सॅम्पल चेक केले. आणि आता सर मागील 3 दिवसामध्येच मागील 3 दिवसात न सांगता सर 2च दिवसामध्ये 16 आणि 17 मध्ये आम्ही जवळपास 900 सॅम्पल सर चेक केले आहेत. म्हणजे डेली बेसिसवर सर आम्ही जे सॅम्पल चेक करतोय तो अराउंड आजची रोजी 450 ते 500 चे आकडा आहे सर. आणि आमचा जो टार्गेट आहे पुढील 1 आठवड्यानंतर एकदा आमच्याकडे सर 96 वेल्सवाली मशिनरी आणि एक बायोसेफ्टी कॅबिनेट आला. सो आमचा जो आकडा आम्ही जे टार्गेट सेट केला आहे डेली बेसिसवर कमीत कमी आम्ही सर 1000 डिस्ट्रिक्ट लॅब मध्ये जे आहे ते 1000 सॅम्पल जे आहे ते आम्ही सर चेक करणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून. अँटीजेनचं सुद्धा सर आम्ही चेकिंग केली आहे. आतापर्यंत आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये 800 जे सॅम्पल आहेत ते अँटीजेनिक चेक केले आहेत सर. आणि त्याच्यामध्ये जवळपास सर अराउंड 25 केसेस जे आहेत ते सर पॉझिटिव्ह आलेले आहेत. डिस्चार्ज बद्दल सर जसं मी तुम्हाला सांगितलं सर डिस्चार्ज जसे आज 129 झाले. उद्या जे आहे 19 जुलैला सर आमचा एक्सपेक्टेड डिस्चार्ज आहे तो 89 आहे. 20 जुलैला सर 110 आहेत. 21 जुलैला 100 आहेत. तर याप्रमाणे सर आमचा जो डिस्चार्ज आहे आता सुद्धा तो जो 100 आहे 100च्या जवळपास सर होणार आहे. त्याच्यानंतर कंटेनमेंट सर आता आमच्या जिल्ह्यामध्ये जे टोटल आम्ही कंटेनमेंट केलं आहे ते कॉर्पोरेशन एरियामध्ये सर जास्त आहेत. कारण की मागील 10 ते 15 दिवसामध्ये कॉर्पोरेशन एरियामध्ये जे पॉझिटिव्ह केसेस आहे सर त्याची संख्या सर वाढली आहे. पण त्या वेगाने सर त्यांचा डिस्चार्ज सुद्धा आहे. कारण कॉर्पोरेशन एरियाचं जर आम्ही जर एनालिसिस केला तर ज्याप्रमाणे सर संगमनेर मधून सिरियस केसेस येतात तसा जे आहे कॉर्पोरेशन एरियामधून जे आहे ते सिरियस केसेसची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे सर जर आपण पाहिले तो कॉर्पोरेशन एरिया सर निवड सर जर कॉर्पोरेशन एरिया जर पाहिला तो कॉर्पोरेशन एरियाचा जो डेथ रेट आहे दॅट इज लेस दॅन 2%. त्यांचे असिम्प्टोमॅटिक केसेस आहेत सर त्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यानंतर सर आपण सर जिल्ह्याची जे प्रिपेअर्डनेस याच्यावर चर्चा केली तो आम्ही सर जेवढे असिम्प्टोमॅटिक केसेस आहेत ते सर्व असिम्प्टोमॅटिक केसेस सर आम्ही तालुका लेवलवर सर ठेवतो. आपण सर जे स्लाइड पाहिली तो त्याच्यामध्ये प्रत्येक तालुका लेवलवर सर आम्ही जे कोविड केअर सेंटर जर स्थापित केलं आहे तिथे जे आहे सर्व असिम्प्टोमॅटिक केसेस ठेवतो. म्हणजे त्यांना ते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरमध्ये आणतच नाही जेणेकरून सिव्हिल हॉस्पिटलवर जो ताण आहे तो कमी पडतो. सो आजच्या रोजी सर आम्ही कोविड केअर सेंटरमध्ये जवळपास 3,975 बेड्स ते आम्ही जे आहे ते लोकांसाठी ठेवलं आहे असिम्प्टोमॅटिक केसेससाठी. आणि जे माइल्ड केसेस असतात सर ज्यांचा SpO2 90 to 95 मध्ये असतो पर ते स्टेबल असतात
असे लोकांसाठी सर 1175 बेड्स आहेत आणि मग डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जे डिस्ट्रिक्ट लेवलवर आहे सर त्याच्यामध्ये 540 बेड्स जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे, बूथ हॉस्पिटलमध्ये 30 बेड आहेत आणि मिलिटरी हॉस्पिटलमध्ये 100 बेड आहेत. असे सर 890 जे क्रिटिकल केसेस आहेत त्यांना जे आहे आम्ही सर डिस्ट्रिक्टमध्ये त्यांच्यासाठी अरेंजमेंट केलं आहे. आयसीयू बेड जर सर आयसीयू बेड जर पाहिला, नेक्स्ट स्लाइड घ्या, पुढची स्लाइड. आयसीयू बेड जर पाहिले तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे आहे आजचे रोजी सर आमचे 31 आयसीयू बेड जे आहे ते फंक्शनल आहेत. सर त्या रोजी आपण जे इनॉग्रेशन केला होता 19 बेडचे नवीन, त्याच्यानंतर त्याचे दुसऱ्या दिवशी पासून जे आम्ही त्याच्या वरचा जो फ्लोर आहे तिथे जे आहे 21 बेडचे जे आहे आयसीयूचे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू केलं आहे आणि 27 ते 28 जुलैपर्यंत होपफुली तो काम सुद्धा पूर्ण होऊन जाईल. सो 21 नवीन सर आयसीयू बेड आम्हाला नवीन मिळतील. आणि आयसीयू बेडचे सर जर प्रमाण पाहिला तो आयसीयू बेडमध्ये सर अराउंड 3 to 4% जेवढे ऍक्टिव्ह केसेस आहेत त्याचे लेस दॅन 5% केसेस जे आहेत ते आयसीयू मध्ये त्यांना ऍडमिट व्हायची सर वेळ येते. पण तरीही आम्ही थोडासा जे आहे इमर्जन्सी परिस्थिती पाहून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर 50 आयसीयू बेडची आम्ही तयारी. Welcome to Unified Conferencing. सर आमची तयारी आहे. एम्स हॉस्पिटल सर 20 आहेत. ओल्ड दीपक हे सर खाजगी हॉस्पिटल, ओल्ड दीपक हॉस्पिटल सर जिथे सर आपण सर व्हिजिट केली होती तिथे 50 बेड आहेत. त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल संगमनेर मध्ये 5 आहेत आणि सुरभी हॉस्पिटलमध्ये 10 आहेत सर. याच्या व्यतिरिक्त अजून आमच्याकडे 3 नवीन जे आहेत खाजगी हॉस्पिटल सुरू होणार आहेत ज्यांची कॅपॅसिटी अराउंड 70 राहणार आहे सर. सो 355 प्लस 70 म्हणजे जवळपास 425 जे आयसीयू बेड आहेत पब्लिक आणि प्रायव्हेट हे दोन्ही धरून अशी सर आमची सर आजची रोजी तयारी आहे सर. हा सर एक थोडासा तब्रीक मध्ये मी सर सांगायचा प्रयत्न केला. आता त्यामध्ये क्रिटिकल पेशंट किती आहेत आज? आजचे तुम्ही सर क्रिटिकल पेशंट जे आहे ते आमचे 18 आहेत सर. ते सर्वचे सर्व जे आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये भरती आहेत आणि त्यांचा सर ट्रीटमेंट जे आहे सर. त्याला बाकीचे औषध आहेत रेमडेसिवीर वगैरे सगळं? यस सर बाकीची औषध आहे सर. आता ते रेग्युलर बेसिसवर सर आम्हाला ते मिळत आहे सर. तर आता किती, आता समजा रोज जर अशा पद्धतीने जर रोज संख्या वाढायली तर तुमच्याकडे बेडची आता व्यवस्था व्यवस्थित आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे काय? यस सर. तर आता मला वाटतं त्याच्या मागे कारण असं आहे त्याच्या मागे कारण असं आहे की जे काही केसेस येत आहे सर आमच्याकडे त्याच्यामध्ये मोर दॅन 95% जे केसेस आहेत ते असिम्प्टोमॅटिक आहेत. म्हणजे त्यांना नुसतं जे आहे आम्ही आयसोलेट करतो आणि आयसोलेशन जे आम्ही करतो सर ते तालुका लेवलवर करतो. बरोबर. तालुका लेवलवर आमची जे फक्त फॅसिलिटी आहे क्रिटिकल पेशंट तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आणता? यस सर. जे क्रिटिकल पेशंट आहे त्यांनाच आम्ही सिव्हिल हॉस्पिटल किंवा त्यांची मर्जीने जर त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचे असेल मग ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते जातात सर. बरं, आता पाचपुते साहेब, संग्राम जगताप वगैरे आमदार बोलू देत आणि मग शेवटी प्राजक्त बोलेल आणि काय सूचना असतील ते करतील आणि खासदार साहेब बोलणार. खासदार साहेब तुम्ही तुम्हाला बोलाल तुम्ही. खासदार साहेब पहिल्यांदा बोलतील, मग पाचपुते साहेब बोलतील आणि मग संग्राम. त्या ठिकाणी पहिलं पालकमंत्र्यांचं आम्ही स्वागत करतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संदर्भात काल सीएम साहेबांनी मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये आपल्या जिल्ह्याचं जिल्हाधिकारी असेल, पोलीस अधिकारी असेल, सीओ असतील, तहसील असेल, बीडीओ असेल, मेडिकल ऑफिसर असतील आणि आशा वर्कर असेल किंवा ग्रामपंचायतचे कर्मचारी असेल, त्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये माझ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम केलं. त्यामुळे लोकांचा आकार कमी झाला आणि लोकसंख्या कोरोनाच्या संदर्भात थांबवली गेली. त्या संदर्भात फक्त माझे 2 विषय आहेत की आपल्याकडे किटला फार कमी आहे. किटची जी मागणी आहे ज्या तालुक्यामध्ये ते किट पूर्ण क्षमतेने 100 मागवले तर 50 देतात. ते किट उपलब्ध करून दिले पाहिजे. त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला किट्स दिले नाही, त्या सफाई कामगाराला ज्या पेशंट आहे त्याकडे किट दिले नाही, तर तो जायला कारकून करतो. त्यामुळे किट एक उपलब्ध करून दिले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला आशा वर्कर आहे, त्यावेळेस त्या पेशंटकडे जाते त्यांना देखील आपण किटची उपलब्ध करून दिली तर होणारा जो आजार आहे त्याला थांबवला जाईल आणि त्यापासून आपण हे करू.
आणि ज्या ग्रामपंचायतला आपण पैसे दिले तहसील ऑफिसला, तर 3 लाख रुपये त्यांचे संपलेले आहेत आणि तातडीने त्यांना पैसे वाढवून आपण दिले पाहिजे. एक तर आता माझे दुसरा एक आहे, युरियाच्या संदर्भात लोकांच्या फार मोठ्या तक्रारी आहेत. मी सकाळी कृषी अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं. 200 ग्रुप शेतकरी आहे, त्यांना 200 लोकांचा ग्रुपमध्ये पैसे उपलब्ध आहे. गेले 4-5 दिवस झाले ते युरियाच्या मागे लागले. त्यांना तातडीने ते युरिया उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी खास करून उल्लेख करेल की 25-15चा निधी आहे. आता पालकमंत्री महोदय, मी देखील पत्र दिलेलं आहे. आमदार आणि आमदाराबरोबर खासदाराकडे लक्ष द्या आपण, नाही तर एकच बाजू आपण पकडली तर आमच्याकडे लोक येतात आणि आम्ही आपल्याकडे मागणी, कारण आम्ही सीएम साहेबांकडे तेच सांगितलं की भेदभाव काय आपण करू नका मंत्री महोदय, आपण पॉझिटिव्ह आहात, सर्वांना मदत करण्याची आहे. आम्हाला असं नको व्हायला आम्ही आपल्या विरोधात जाऊ असं की आपण चांगलं काम करतात, आमच्याकडे पण थोडं लक्ष द्या. आता आपण बाकीच्या आमदाराकडे देतात तसं खासदाराकडे देखील आपण लक्ष द्यावा. धन्यवाद. चला पाचपती साहेब. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपण आता एक तिसरी मीटिंग घेत आहे, चांगली गोष्ट आहे. आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची उत्तम प्रकारची टीम काम करते आहे. डॉक्टरचा सुद्धा चांगला, यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे. प्रत्यक्षात भाग घ्यायची गरज पडत नाही, पण कोऑर्डिनेशन चांगलं आहे. अत्यंत व्यवस्थित पाहिलं जातं, व्यवस्था केलेली आहे. आणखी पेशंट आले तर त्यांच्यासाठी कुठे ठेवायचे त्याची तयारी झालेली आहे. तेवढे पेशंट येणार नाही. पण यामध्ये प्रशासनाला बरोबर लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारची साथ दिली आणि नगर जिल्हा तसा बऱ्याच मोठ्या प्रमाणात दाट गेला आहे. आता आमचे दुसरे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत. ते प्रॉब्लेम व्हायला युरिया मिळत नाही म्हणून ते सोशल डिस्टन्सिंग संपलं. आता रांग गर्दी सुरू झालेली आहे. त्यानंतर दुबार पेरणीसाठी बाजरी आणि थोडंसं बी कपाशी सगळी थोडीशी अडचण झाली होती, त्या ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली, तेही झालेलं आहे. पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे थोडी शांतता आहे. आणखी अपेक्षा आहेच पावसाची, पण थोडा तरी या दिवसामध्ये म्हणजे जून जुलैमध्ये पाऊस होत नाही, तर पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मूग आणि याची पेरणी झालेली आहे. लोक थोडं लग्नाला आपण परवानगी दिलेली आहे 50 पर्यंत, परंतु ते वाढतंय. तेव्हा आता थोडंसं प्रशासनानेच पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही जे वाटते त्याच्यावर केसेस करा, आमची काही अडचण नाही. कारण जर आपण त्यांना सुचत राहिलं तर अडचणी कधी एखाद्या वेळेस लग्नामध्ये लागले तर 100, 200, 400 किती होऊ शकतं. म्हणून लग्नातला जे जास्त गर्दी आहे ती गर्दी म्हणजे तहसीलदारने परवानगी देताना सांगितलं 25-30, आता काही ठिकाणी 30च परवानगी देतात. तर ती तयारी आहे लोकांची, पण प्रशासनाने त्यांच्यावरती दाब टाकला, सोडून दिलं तर काही करणार नाही, पण ते त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता जी परिस्थिती आहे नगर जिल्ह्याची तसा संगमनेर आणि नगर शहर या 2 सोडलं तर बाकी ठिकाणी कमी, श्रीगोंदा तर खूप कमी आहे. आणि जे आलेले आहेत ते बाहेरून पुण्यावरून किंवा बाहेरून आलेले आहेत. प्रॉपर श्रीगोंद्याचे एकही पेशंट नाही किंवा बाहेरून आलेले आहेत. पण अत्यंत चांगल्या प्रकारचं आम्ही कोऑर्डिनेशन ठेवलेलं आहे. जबाबदारी घेतली, व्यवस्थित केलं तर अडचण होणार नाही. आणि आपल्याकडे तशा प्रकारचं इथं आमच्याकडे आशा वर्कर आणि बाकीचे सगळेच एकत्र काम करतात आणि कुठल्याही प्रकारची किट वगैरेची काही कमी नाही, व्यवस्थित आहे. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांना खाद्य सुद्धा ज्वारी, बाजरी, गहू, रेशनिंग वगैरे पाऊस केलेला आहे. त्यामुळे कोणाची तक्रार अशी मोठी राहिलेली नाही. तक्रार नाही, पण आता पुढे काय होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय. आपण मिटिंग घेताय, चांगली गोष्ट आहे. सिनियर आपण आहेत, तशा प्रकारच्या सूचना देतात, चांगली गोष्ट आहे. पण जिल्हा म्हणजे आपला जिल्हा, आता आम्ही आमचा म्हणतोय, पण तुम्ही पालकमंत्री, त्यामुळे आपला जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याचं संरक्षण करायचं काम जिल्हाधिकाऱ्याच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली चांगलं होत आहे. त्यामुळे बाकी आता इथे आमदारांनी मागणी केली ते बरोबर, खासदार जे बोलले ते बरोबर. 25-15चा काय निर्णय लावा, एकाच बाजूला देऊ नका. सरकार जरी सगळ्याचं असलं, उद्या सरकार तुमचं राहिलं, आमचंही तिथे, आपण एका सरकारमध्ये होतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या गडबडी करणं किंवा चुकीचं वागणं आपल्याकडून अजिबात अपेक्षा नाही. सगळ्यांना सारखं दिलं पाहिजे. नाही ते ग्रामपंचायतचे प्रशासक नेमायचे ते कशाला तुमच्या अंगावर घेताय? प्रशासक नेमायच्या खाली सौदे सुरू झाले, डिलिंग सुरू झालंय. किती पैसे देतो म्हणजे हे अडचणीच, शासनाला अडचणीत आणि आपल्याला अडचणीत आहे. आज कोर्टाबद्दल भाव निघायला भाव निघायला लागले. बरोबर आहे. हे तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका. एक महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील आणि चांगला मंत्री आहे. कुठल्या प्रकारचा आतापर्यंत त्याच्यावरती शिंतोडे पडले, म्हणजे शिंतोडे सुद्धा पडले, आरोप तर नाही, शिंतोडे सुद्धा नाही. तुमच्याविषयी मी खूप वर्षापासून आपली गोष्टी मैत्री तुमच्या नावाने व्हायला लागलं, ही गोष्ट खरी आहे.
आणि आता परत आज पेपरला बातमी की ते परत राहिलेले पैसे 15 वित्त आयोगातले येणार आहेत. त्याचंही वाटप लवकर झालं पाहिजे. आपल्याला येता येणार नाही, पण सगळ्यांनीच आलंच पाहिजे. नाही, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा आपण घेतला पाहिजे. तो घेताय चांगली गोष्ट आहे. आपल्याला या कामासाठी जिल्ह्यातलं जे चांगलं काम आहे, चांगलं झालंय, त्याचं आपलंही नाव झालेलं आहे. त्यामुळे आमची सध्या 2-3 गोष्टीचं सोडलं तर तक्रार नाही. पेशंटच्या संदर्भात सुद्धा उत्तम प्रकारचं सहकार्य होत आहे. पेशंटने सांगितलं की मला खासगीमध्ये जायचं, तर त्याला तिथं जाण्याची व्यवस्था आणि खासगी डॉक्टरला सुद्धा कलेक्टरचा तसा संपर्क आहे. स्वतः होऊन काही नाही. आता परवा नोबेल हॉस्पिटलने त्यांनी वेळ दिली आहे, आपण उद्घाटन केलं. असं सुद्धा यायला लागलेत. आणि थोडीशी फीच्या संदर्भामध्ये पुण्यातल्या आमचे काही लोक पुण्यात मुंबईत गुंतलेले आहेत, त्यांना फीच्या बाबतीत खूप झालं. म्हणजे 7 ते 8 लाख रुपयापर्यंत पैसे भरावे लागलेले आहेत. ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याकडे नाही, पण आमचे काही बाहेर लोक आहेत त्यांना झालेले आहेत. तिथे मात्र खूप पैसे भरावे लागतात, नातेवाईकांना पैसे द्यावे लागतात. पुण्यामध्ये तर खासगीकडे गेलं तर हा मोठा बकरा आला, अशाच पद्धतीने काम सुरू झालेलं आहे. कोरोनाचं मदत करण्याच्या ऐवजी कोरोनाचे पेशंट मिळाले तर व्यवसाय होतोय, अशा प्रकारची काही धारणा आहे. त्या ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नाही ते. उत्तर जिल्ह्यामध्ये नाही, पण नगर जिल्ह्याचे नातेवाईक तिकडे येतं, आमचे नातेवाईक येतं आल्यासारखे तिकडे बाहेर, त्यांच्यासाठी सांगतो. राजेश टोपेला कळवतो मी. ठीक आहे, धन्यवाद. जरा संग्राम जगताप साहेब. सर, इथे माननीय आमदार श्री आशुतोष काळे सर सुद्धा आले आहेत कोपरगावचे. त्यांचं सर मी स्वागत करतो. ओके. संग्राम जगताप साहेबला आशुतोष काळे बोलतील, मग तत्पुरे साहेब बोलतील. संग्राम जगताप. आता जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला सगळा अहवाल सांगितला जिल्ह्याचा. त्याचबरोबर नगर शहराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं, ही संख्या वाढत चाललेली आहे. त्याच्यावरती उपाययोजना देखील जिल्हाधिकारी साहेब असतील, आयुक्त असतील किंवा सिव्हिल सर्जन असतील, याच्यातून जे पॉझिटिव्ह पेशंट येतात त्याच्या बाबतीमध्ये सगळं नियोजन चालू आहे. फक्त आमच्याकडे अडचण जे काही लोक स्लॅब द्यायला जातात त्याच्या बाबतीत आहे. आता काल परवापासून त्यांनी आता ते खासगी लॅबचं देखील सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे. तेवढ्या तपासण्या वाढतील आणि स्वॅब देखील लवकर रिपोर्ट येतील. कारण की 5-5, 6-6 दिवस काही काही लोकांचे तर 8-8 दिवस रिपोर्ट आले नाही, ते स्वॅब गाळ होतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी वारंवार होत्या. पण आता 1-2-3 दिवसामध्ये सुधारणा झाली आहे. नाही, काल जिल्हाधिकाऱ्यांना संग्राम, काल मी जिल्हाधिकाऱ्यांना कालच फोन केला होता की बरेच दिवस कधी लवकर जर आलं नाही टेस्टिंगचा रिपोर्ट तर ते लोक बऱ्याचदा संक्रमित करतील. काल मी सूचना दिल्या त्या. तर जिल्हाधिकारी ते झालं सगळं, पण रिपोर्ट यायला उशीर व्हायचा. पण आता त्याच्यामध्ये सुधारणा झाली. आता काहीतरी खासगी लॅबला काहीतरी निर्णय झालेला द्यायचा, ते चालू आहे काम सुरू. पण याच्यामध्ये जे लोकांना स्वॅब दिल्यानंतर तिथं जे राहण्याची व्यवस्था आहे तर ती फार म्हणजे एकदम वाईट आहे. म्हणजे तिथं माणूस राहू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती. तिथं स्वच्छता नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था अडचण होती. तर त्याचा थोडा जरा उपाययोजना होणं गरजेचं आहे. क्वारंटाईन सेंटर, इंजेक्शन जे सिव्हिल असेल किंवा जे इतर जिथं आता जे ठेवतात प्रायव्हेट सोडून जे सरकारी आहेत आपले, तिथं फार म्हणजे एकदम म्हणजे दुर्दशा आहे. म्हणजे तिथं माणूस जाऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती, राहू शकत नाही. तर तिथं 3-3, 4-4 दिवस दिल्यानंतर राहावं लागतं. आणि मग तो एक विषय आहे. आणि ती इंजेक्शनची थोडी कमतरता सारखी होती, तर ते इंजेक्शन जर मिळाले आम्हाला तर त्याचा उपयोग होईल. इंजेक्शन. दुसरी गोष्ट, आता आमच्या ते महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे दैनंदिन कामकाज आहे ते त्याच्यावरती फार विपरीत परिणाम झाला आहे सगळ्या परिस्थितीमध्ये. म्हणजे विकास कामं असतील, जे निधी सरकारकडून मंजूर झालेले आहे, ओव्हर ऑर्डर झाले कामाच्या, तर त्याच्या बाबतीत थोडं कोरोनाच्या बाबतीत थोडं अधिकारी दुर्लक्ष करतायत. त्याच्यावर थोडं जरा म्हणजे थोडं भूमिका घ्यावं लागेल. म्हणजे ते प्रत्येक जण काय होतंय, ज्याचा एकावर संबंध नाही त्याच्या आधी लाभतात आणि ते काम व्हायला तयार नाही, अशी परिस्थिती झाली. म्हणजे प्रत्येक कोरोनाचं नाव पुढे घ्यायचं आणि बंद आहे, काही झालं की ते कोरोनाच्या बाबतीमध्ये पुढे घ्यायचं आणि बंद आहे. म्हणजे अशा प्रकारे थोडं जरा वेगळ्या अडचणी येतात. बाकीचं काम म्हणजे जे पॉझिटिव्ह पेशंट आहे त्याच्या बाबतीतलं जे काम आहे ते नीट होत आहे. तिने आता सेंटर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं तुम्हाला, म्हणजे महानगरपालिका आयुक्त असेल, सिव्हिल सर्जन असतील, सगळ्यांची टीम व्यवस्थित काम करते. फक्त तिथं राहण्याची सुविधा ती तेवढी अडचणीची आहे. आणि दैनंदिन कामकाजाचा थोडा विषय थोडा तो अडचणीचा निर्माण झालेला आहे. बाकी डॉक्टर लोकांचं आपल्याकडे आता महानगरपालिकाच्या वस्तीची कामं हो कमिशनर आहेत काय? कमिशनर आहेत नाहीत ना? कमिशनर काय? तर परवा
त्याची मिटिंग घेतल्यामुळे त्यांनी जे जे काही कामं पेंडिंग आहे असं जे म्हटले होते ते सगळी यादी काढली आणि सगळ्यांना सांगितलं की या मुदतीत हे यांची कामं व्हायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्यांची तक्रार येता कामा नाही. आता ते मार्गी लावले घेतील काम. आणि काही ठिकाणी जरा कामं पेंडिंग एवढ्या करता राहिली होती कारण की आता जवळजवळ कर्मचारी साधारणपणे 20 एक कर्मचारी कोरोनाच्या याच्यामध्ये अफेक्टेड आहे. त्यामुळे थोडंसं क्वारंटाईनमध्ये त्यांना सांगितलेलं आहे की साधारणपणे पुढच्या आठवड्यापर्यंत ते सेटल होऊन जाईल. बरं आमदार साहेब काय शहर काय क्वारंटाईन शहर लॉकडाऊन करायचं काय? कलेक्टर साहेबांनी तुम्हाला आता त्याची परिस्थिती अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीचं नियोजन आहे. त्यामुळे असं काही कलेक्टर साहेब असं वाटत नाही की असं काही म्हणजे वाटत नाही की आवश्यकता कारण की बेड शिल्लक आहे म्हणतात ते लॉकडाऊन व्यवस्था आपल्याकडे सगळी लॉकडाऊन करायची गरज नाही साहेब. जर केलं तर जिल्हा करावा कारण इथं शहर थांबून चालणार नाही. कारण की आता तालुक्यातून लोक इथे नगरमध्ये येतात आणि ते संक्रमण वाढत जाणार आहे. आणि करायचं म्हटलं तर त्याला कमीत कमी माझं म्हणणं आहे की 25 दिवसाच्या पुढे मग ते केलं पाहिजे. 4-8 दिवस लोकांच्या समाधानात कोणीतरी हा साहेब अहो 4 काही काही लोक आपलं करायचं म्हणून त्याची मागणी असेल आणि त्याच्या मागणीसाठी आपण करावं असं माझं मत नाही. करायचं असेल तर मग ते 20-25 दिवस तरी पुढे केलं पाहिजे. आमदार सांगितलं तरच होईल ते नाही तर होणार नाही. नाही साहेब ते जिल्हा मग तसं नाही उभं शहरापुरतं काही नाही. चला आशुतोष काळे काही विषय नाही. आमदार आशुतोष काळे रात्री आणि साहेब एक सेकंड काळे साहेब 1 सेकंड साहेब रात्रीच्या वेळेला जिल्हाधिकारी साहेबांनी संध्याकाळी 7 पासून तर सकाळी जवळपास 5 वाजल्यापर्यंत बंदच आहे शहर सर टोटल एकदम काट्याकोर लॉकडाऊन आहे. साहेब नमस्कार. आमच्याकडे 8 नवीन पेशंट सापडलेले. तर संग्राम भैया जसं म्हटले साहेब रिपोर्ट यायला फार कालावधी जातोय. 5 दिवस त्याला लागले रिपोर्ट यायला. तिथे कलेक्टर साहेबांशी चर्चा मी मंगळवारी केली आणि साहेबांनी सांगितलं का थोडंसं रिपोर्ट यायला म्हणजे आपले 300 रिपोर्ट यायचं 300 रिपोर्ट आपण काढू शकतोय. तर ते 250 काहीतरी रिपोर्ट येत आहे. तर ते बरं मी सांगतो तुम्ही कधी हे झाला म्हणून तुझं साहेब फोनवर फोन शेवटी तुम्हाला फोन करून तुमच्या सूचना घेतो पाहिजे. हा बरं या काही साहेब झाले साहेब तुम्हाला नाही बाळ थोरात साहेब कनेक्ट झालेले आहे. काळे साहेब झाले की ते बोलून जाणार आहेत. काळे साहेब बोलल्यानंतर थोरात साहेब बोलतील. बरोबर साहेब. साहेब ते रिपोर्ट फक्त लवकर येण्यासाठी तिथे जे लॅबमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी थोडंसं स्पीड घ्यावं. लवकर रिपोर्ट दिले म्हणजे मग पुढचं कारवाई करायला प्रत्येक तालुक्याच्या प्रशासनाला तिथं सोपं जाईल. कारण आमचे जे 8 लोक काल पॉझिटिव्ह आले त्यांच्या संपर्कातले जवळपास 84 लोक आहेत. त्या 84 लोकांची काल तपासणी केली. त्याच्यामधले म्हणजे आता अँटीजेन मधले किट्स अँटीजेनचे किट्स वापरले. तर त्याच्यामधली एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडलेली आणि अजून 7-8 लोक त्यांना थोडेसे लक्षणं जाणवत आहे म्हणून त्यांचे स्वॅब घेणार आहे. हे आता 5 दिवस लेट रिपोर्ट आल्यामुळे कारवाई थोडीशी लेट झाली. ते रिपोर्ट लवकर आले तर ते बरं होईल. बाकी प्रशासन त्यांच्या पद्धतीने सर्व पद्धतीचं नियोजन करते. त्यांना ज्या गोष्टीची गरज पडते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब असतील सिव्हिल सर्जन असतील सर्व त्यांची यंत्रणा मदत करते. पण साहेब आपण हे कोरोनाची जरी आढावा बैठक आहे काही विषय आपले युरियाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायचे होते साहेब. कोपरगावचं अलोकेशन 4.92 टन एवढं असताना आम्हाला फक्त 36% आतापर्यंत युरिया मिळालेली. काल काही युरिया मिळालेली आणि कृषी अधिकारी साहेब म्हटले का आज आणि उद्यामध्ये काही देतो परंतु ते थोडंसं लवकर मिळालं पाहिजे कारण महिन्याभर. आशुतोष एक मिनिट जर जिल्हाधिकारी साहेब कलेक्टर सर जी सर तुम्ही जर हस्तक्षेप करा आणि काल सर मी एसओ साहेबांसोबत याच्यावर चर्चा केली होती सर. बेलापूर मध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या एक रॅक जे आहे ते आला आहे सर. आता रॅक आणण्यासाठी तिथे रेल्वेमध्ये काय प्रयत्न करावे लागते तुम्ही एसपीचा प्रयत्न करा ना लवकरात लवकर. जी सर. तर या युरियाची तिघांच्या तक्रारी दिसत्या बघा. युरियामध्ये लक्ष घाला
आणि टेस्टिंगचे रिपोर्ट लवकर आले म्हणजे त्याच्याकडे काय लक्ष द्यायला. टेस्टिंग सर आजची रोजी आमच्याकडे पेंडिंग सर नाही आहे. आता जे आहे आम्ही कट टू कट आलो आहोत. 3-4 दिवसापूर्वी अशी प्रॉब्लेम होती सर. आम्हाला 3 ते 4 दिवस लागत होते काही केसेसमध्ये. पण त्याच्याबद्दल सर आपली काल चर्चा झाली होती माझ्यासोबत. त्याच्यानंतर सर आता जे आहे पूर्वी आम्ही जे आहे डेली 250 काढत होतो. आता मागील 3 दिवसापासून आमच्या कामचा जो रिझल्ट आहे ते 350 ते 400 पर्यंत जातो सर. आता 30 मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे. ती लवकरात लवकर यावं एवढं लक्ष द्यायला. त्याच्याबद्दल माझं पर्सनल टेन्शन आहे सर. आणि मी 10 दिवसानंतर 27 जुलैच्या नंतर सर मी इन्शुअर करतो की आमच्या जिल्ह्यामध्ये डेली जे आहे कमीत कमी 1000 केसेस येतील सर. त्याचे रिझल्ट स्वराज साहेब बोला. साहेब आम्हाला ते आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या अजून उपलब्ध झालेल्या नाही. तेवढ्या उपलब्ध करून द्याव्या लागतात. ओके. आता थोरात साहेब. ओके सर. थोरात साहेब बोलतो. काय आवाज येते थोरात साहेबांचा. कलेक्टर साहेब काय झाले बघा तरी. सर मी पाहतो सर. सर आवाज येत नाही सर. मग ते कनेक्ट होईल पण मग प्रोजेक्ट बघू दे. हा येतोय. आता येतो साहेब. हा येतोय. आता येतोय येतोय. त्याच्यामध्ये आपल्याला मुंबईमध्ये जसं दिसलं की मुंबई कमी झाली आणि शेजारची महानगर आपली होती कॉर्पोरेशन्स तिथं वाढत असताना दिसतंय. तोच प्रकार थोडासा सगळीकडे दिसतोय. संगमनेरला त्या प्रकारे दिसतंय की सगळीकडे कंट्रोलमध्ये किंवा आमचं एक गाव होतं पुरण ते कंट्रोलमध्ये आलं आणि बाकी मात्र गाव वाढतात. ग्रामीण भागामध्ये आता कोरोना जातं ही आपल्या काळजीचा विषय आहे. एक गोष्ट आहे की आपण नगर जिल्ह्यामध्ये खूप काळजी घेतोय आणि त्यामध्ये टेस्टिंगवर खूप भर दिलेला आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह सापडला तर 20 जे कोणी जवळ असतील आसपासचे 20 लोकांचे टेस्ट आपण घेतो. त्याचा परिणाम त्यामध्ये आढळतात आणि त्यामुळे संख्या आपली वाढलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे आणि काळजी आपण घेतो. प्रमाण आपल्याकडे ही गोष्ट तशी बरी आहे. परंतु आता एक तर मला असं वाटतं की लॉकडाऊनची मागणी करणारे काही आहेत आणि लॉकडाऊन करू नये असं म्हणणारे काही आहेत. आपल्याला समजून उमजून निर्णय हा घ्यावा लागेल की काय करायचं नेमकं. कारण काही लोक लॉकडाऊन मागतात. काही म्हणतात तर लॉकडाऊनचा आता उपयोग नाही झाला. लॉकडाऊन आता काळजी घेऊनच पुढे गेलं पाहिजे. लॉकडाऊन करायचं नसेल तर सोशल अवेअरनेस आपल्याला वाढवावा लागेल आणि त्याकरता म्हणून थोडीशी आणखी काळजी घ्यावी लागेल. मी आज संगमनेरच्या आमच्या सर्व अधिकारी मंडळीशी बोलत असताना आपले ACC आहे NSS आहे त्यांचा सहभाग आता कॉलेजच्या मुलांचा आपल्या कामामध्ये करून घेऊन आपले एक सपोर्टिव्ह स्टाफ निर्माण करण्याच्या दृष्टीने सुद्धा चर्चा आम्ही आज केलेली. इकडे एकच आहे की सोशल अवेअरनेस वाढवावा लागेल. नाही तर लॉकडाऊनची लोकांना सांगायला लागेल की तुम्ही आता काळजी घेतली नाही. कारण सहसा असं चित्र आता सध्या दिसतंय की जे काही बाधित आले ते कोण असा ज्यावेळेस त्याचा अभ्यास केला त्यावेळेस अनेक फॅमिलीज आता बाधित झालेल्या आहेत. कुटुंब
थोडंसं कलेक्टर साहेबांना विचारूया याबद्दल. कलेक्टर साहेबांना विचारूया. कलेक्टरला विचारूया औषधाचं. कलेक्टर हा कलेक्टर याच्यामध्ये सर आपण जेव्हा मीटिंग घेतली होती संगमनेरमध्ये तेव्हा तर हा मुद्दा आला होता. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत सर. एक तो कोविडची औषधे आहे, दुसरा जे आहे ते त्यांचे जे मी जेव्हा चर्चा केली होती तो नगरपालिकेचे जो कॉटेज हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल सर औषधची इश्यू होता. आता कन्सर्न जे यंत्रणा आहे त्यांच्याकडून आमच्याकडे कोविडच्या संदर्भात एवढी औषधची मागणी येते सर, ते आम्ही पुरवठा करत असतो. काही जे औषध जे फॉर एक्झाम्पल टोसिलाइजुमॅब आहे. आता टोसिलाइजुमॅब जो औषध असतो सर तो फक्त क्रिटिकल पेशंटसाठी आम्ही वापरतो आणि त्याच्यासाठी जे आम्हाला मग वेगवेगळे टेस्टिंग करावे लागते, जसे डी डायमर टेस्ट आहे, फेरेटिन टेस्ट आहे. आता हे जे इंजेक्शन आहे, आता जर आम्ही प्रत्येक तालुक्याला जे आहे ते देऊ शकत नाही कारण की त्याचं टेस्टिंग केल्यानंतर. पण बाकीचे जे औषधे आहे, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आहे किंवा आर्सेनिक एल्बम आहे किंवा जे मल्टीविटामिन टॅबलेट्स आहे किंवा जे हेपरिन आहे, हे सर्व औषध जे आहे ते आम्ही जे आहे लोकांना त्यांची मागणीप्रमाणे सर आम्ही देत असतो. रेमडेसिवीर रेमडेसिवीर सुद्धा संगमनेरला दिला होता. आता याच्या व्यतिरिक्त काही सर स्पेसिफिक जर औषधची मागणी असेल, स्पेसिफिक औषधची ठीक आहे, स्पेसिफिक करायला सांगतो मी आणि आपल्याशी बोलतो बरोबर. सर त्या आर्सेनिक अल्बम या औषधाची मागणी नाही, जगदीश दुसरे औषध आहे, हे सपोर्टिव्ह दुसरे आहे इम्युनिटीचे, त्याच्या बाबतीत नाही. म्हणजे बाकी जे पेशंटला गरजेचे आहे तिथं ट्रीटमेंट करताना ते औषध मिळाले पाहिजे. ठीक आहे. पालकमंत्री महोदय पलीकडे ताबे साहेब आहेत काय? ताबे साहेब आहेत. ताबे साहेब बोला की मग. ताबे साहेब बोला काय? ताबे साहेब सूचना द्या काय? सूचना काय सर, डॉक्टर साहेबांनी सांगितलं कसं असतं की फिजिशियन येतात तपासायला. आता आपल्याकडे काय आहे, शहरातले जवळजवळ सर्व फिजिशियन काही पैसा न घेतात ते चांगलं सर्व्हिसेस देतात. तर ते आल्यानंतर त्यांचं काय, आता त्यांनी एखादं मेडिसिन प्रिस्क्राईब केलं वेळ ऑर्डर द्यायचं त्याचं नाराज होतात. म्हणून म्हणलं एक औषध मी आता याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो की कुठलंही औषध जर कमी पडलं तर तुम्ही लगेच कळवा. मी राजेश टोपेला किंवा वरती सांगतो किंवा अमित देशमुख. त्याला आता वैद्यकीय शिक्षण खातं आपल्याकडे नाही, म्हणजे मेडिकलचं आपलं कॉलेज नाही, परंतु आरोग्य खात्याला सांगून किंवा तुम्ही टेंडर काढा. परंतु औषधाला पैसे कमी पडणार नाहीत, परंतु औषध कुठलेही कमी पडू देऊ नका. मिळत नसेल तर आम्ही सांगा, आम्ही मिळवून देतो तुम्हाला. जिल्हाधिकारी साहेब. यस सर. जी सर. जी सर. चला प्राजक्तजी. साहेब नमस्कार. गेल्या 3-4 महिन्यापासून जिल्हाधिकाऱ्यांनी जशी जिल्ह्याची परिस्थिती इतर जिल्ह्यांची आपण जर तुलना केली तर अत्यंत व्यवस्थितपणे हाताळल्याची दिसून येत आहे. आता मगाशी सर्वांच्या बोलण्यातनं जे मुद्दे आले त्यात मला एवढंच कन्सर्न एवढं आहे, पेशंट नंबर ऑफ पेशंट हे वाढणारच आहेत. फक्त आपण वाढलेल्या पेशंटना प्रॉपर बेड्स मिळतील का, प्रॉपर उपचार मिळतील का, हेच आता बघणं मला जरा आवश्यक वाटतंय. कारण की मला वाटत नाही आपण किती जरी लॉकडाऊन केलं काय केलं, आकडा आता कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे असं वाटतं, त्यामुळे आकडा वाढणार आहे. त्यामुळं नगर शहरातला असेल किंवा ग्रामीणचा असेल तो वाढणारा आकडा आहे, तो गृहीत धरून आपण तेवढ्या बेड्स मिळणं, तेवढ्या लोकांना फॅसिलिटी मिळणं, लोकांचे तेवढ्या तक्रारी येऊ नये, हाच मुद्द्यावरती आपण जास्त भर द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि आमदार जगताप साहेबांनी देखील सांगितल्याप्रमाणे जी राहण्याची व्यवस्थेचा मुद्दा त्यांनी काढला. काल माझ्या मतदारसंघात देखील राहुरी तालुक्यात आतापर्यंत काही पेशंट नव्हते. गेल्या आठवड्याभरापासून पेशंट एक आता वाढायला सुरुवात झाली. 10-11 पेशंट आता आहेत. तर त्यांच्या कोविड केअर सेंटरला मी काल व्हिजिट केली. परवा रात्री काही लोकांचे मला फोन येत होते की बाबा आम्हाला इथं गाद्या नाही, पाणी नाही. गेलं की पेशंटला तिथल्या माणसाने सांगितलं तुम्हीच बघा कुठली रूम आहे, तुम्हीच बघा सगळं हे. तर मी पण सदा काल तिथं चक्कर मारली तहसीलदार आणि पीआयला घेऊन आणि तिथं व्यवस्था करून द्यायची केली आहे. जिल्हाधिकारी साहेब हे खरं आहे. मात्र जिथं जिथं आपण हे सेंटर असे केलेले आहे तिथं फार स्वच्छता चांगली नाही, लोकांना जेवण दिलं जात नाही, त्यांना राम भरोसे ठेवलं जाते. तुम्ही सगळ्यात तहसीलदार आणि प्रांताची बैठक घ्या आणि त्याला सक्त सुट्ट्या द्या. त्यांना जेवण विषय मिळालं पाहिजे, त्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे. अजिबात स्वच्छता केली जात नाही, त्या लोकांच्यावर टाकलं जात आहे. ते जरा थोडंसं त्या प्रांत अधिकाऱ्यांना आणि तुम्ही तहसीलदारांना सांगितलं पाहिजे.
आता मगाशी संग्रामने बी तक्रार केली आणि आता प्राजक्तने बी तीच तक्रार केली. सर माझ्याकडे सर तक्रार येत असतात इमिडिएटली जे आहे त्या पर्टिक्युलर जे आहे तक्रारचे आम्ही निराकरण करतो. तर ओव्हरऑल जे आपण सांगितले मी सर तहसीलदार आणि एसडीओ सांगितलं सर त्याप्रमाणे. चला प्राजक्तजी बोला. प्राजक्त एक विषय आहे आता पालकमंत्री एक विषय राहिला. कामगार आपण आता नियुक्त करणार आहे त्या ठिकाणी आपण